कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही का हेअर करताय? पारू कुठे आहे? का मी नाही चालणार? दिशा, तू तू इथे कशाला आली आहेस? मी तुला सांगितलं होतं ना काहीही गडबड करायची नाहीये म्हणून. इकडे तुला इथे येताना कोणी पाहिलं नाहीये ना? दिशा प्लीज इथून जा, प्लीज ऐक माझं, प्लीज जा इथून प्लीज. का अनुष्का, हे बघ तुझं साखरपुडा. तू ना आता जास्त विचार करू नकोस. तू मस्तपैकी एन्जॉय कर, जसं आत्तापर्यंत करत होतीस तसंच. दिशा, हे मूर्खपणा लावलायस. तुला कळतंय का हे किती डेंजरस आहे ते? आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. अगं अनुष्का, तुझा साखरपुडा आहे ना, मग तो मी कसा मिस करेन? हा, आता तुला याचं भान नाहीये, पण आता माझ्या लाडक्या बहिणीला हे कळत नाहीये की तिची लहान बहीण जेलमध्ये सडतीये. तिला सोडवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पण नाही, पण काय करायचं? माझ्या बहिणीला तर लग्न करायचंय, साखरपुडा करायचाय, त्या किर्लोस्करांची सून व्हायचंय. मग तिच्या आनंदात मी पार्टिसिपेट नको का करायला? म्हणून तर मी काल आले होते ना हळदीला, आणि त्यानंतर तुला वॉशरूम मध्ये भेटायला. आठवलं? मी परत आली अनुष्का. दिशा, दिशा प्लीज ऐक माझं. मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी करते ग. मला हे सगळं करून आनंद नाही होत. तुला कसं समजत नाहीये? एक मिनिट उभी राहा बरं. छान नटलीस की, सुंदरही दिसतेस. तुझ्या ना तोंडाकडे बघून अजिबात असं वाटत नाहीये की तुला थोडं सुद्धा दुःख होत असेल. हा, किंवा आता अचानक तुला आठवलं की आपली बहीण जेलमध्ये, आणि मग तुला आतमधून सगळं दुःख होतंय, त्यामुळे ते बाहेर दिसूनच येत नाहीये. अनुष्का, तू माझी बहीण जरी असलीस ना, तरी त्या किर्लोस्करांना मी तुझ्यापेक्षा 10 पटीनं जास्त ओळखते. तुला माझ्यापेक्षा त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे ना, म्हणून तर तुम्हाला त्या जेलमधून सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केलास. मी पण किती मूर्ख. मी तुझ्यावर डिपेंड राहिले, पण मी स्ट्रॉंग आहे. मी स्वतः माझ्या सोर्सेसची मदत घेऊन बाहेर आले, आणि आता मी ही सगळी सिच्युएशन माझ्या पद्धतीने हँडल करणार. पण लक्षात ठेव, मी आता परत आली. त्या किर्लोस्करांची वाट तर मी 100% लावणार आहे, आणि त्यांच्या अगेन्स्ट काहीही करताना जर तू माझ्या वाटेत आडवी आलीस तर याद रख, मी दिशा आहे. एक मिनिट. मला या किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीमध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. मी हे जे काही करते ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करते. पण ते तुला कळत नसेल ना, तर मी इथून निघून जाते. फक्त साखरपुडा पण कॅन्सल होऊ दे, आणि किर्लोस्करांच्या घरात घुसून तुझा बदला घ्यायचा आपला प्लॅन तोही फ्लॉप होऊ दे. फेअर इनफ, फेअर इनफ. तू खरंच एक काम कर. तू हे जे काही बोलतेस ते बाहेर जाऊन तसंच्या तसं सगळ्यांना सांग. हा, म्हणजे सगळ्यांना ओरडून ओरडून सांग की मी तुझी बहीण आहे. हा, जा 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 पटकन जा. दिशा, अगं किती वेळ दिलाय आपण या गोष्टीसाठी. तुला काही कळतंय की नाही? तू हे सगळं असं बिघडवणार आहेस का? समजत नाहीये का तुला? आय न्यू इट. मी नो तुला खूप छान ओळखते. मला माहितीये तू असं काहीच करणार नाही. एक नंबरची सेल्फिश आहेस तू. तू ना उद्या गरज पडली तर माझा काटा काढताना सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीस. मी ना आता बघणारच आहे
मी आता बघणारच आहे तुझा साखर पुडा इथे कसा होत होते. मी आता बाहेर जाणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की मी तुझी बहीण आहे. आणि हो अनुष्का, जसं मी तुला हाताशी धरून या किर्लोस्करांचा काटा काढणार होते ना, तसं आणखी कोणाला तरी हाताशी धरून तुझा काटा आपण काढू शकते. लक्षात ठेव. दिशा, थोडा तरी विचार करून वाग. अगं तू तुझ्या बहिणीला खोटं पाडतेस. मी सगळं तुझ्यासाठी करते. ऐक ना जरा माझं. दिशा, आता हे कोणाला हाताशी घे. बाई आणि हे अगं काय करतेस तू? अगं दोनच हात आहेत आपल्याला, माहितीये ना तुला. का गोंधळी असे एवढी? तुला एक सांगू का, बरं झालं आपण पळून जाऊन लग्न केलं. काय बोलताय तुम्ही? हा काही विषय आहे का आता? हो, कारण स्वतःच्या मुलीच्या लग्नात तू इतकी गोंधळली आहेस इकडे, असं असं तुझी लग्न चालली आहे. मग अगं स्वतःच्या लग्नात काय केलं असतंस? काय हो तुम्ही, माझी चेष्टा करताय ना? चेष्टा करायचीच भेट आहे. हे बघ लक्ष्मी, अगं धडधड माझ्याही मनात होतीये, काळजी मलाही वाटतेय की इतकी पाहुणे मंडळी येणार, सगळ्यांचं मानपान नीट होईल की नाही, कोणाला कमी जास्त व्हायला नको. हो ना. हो, अगं इतका मोठा घाट घातलाय आपण, तयारी सगळी व्यवस्थित केली आहे की नाही, मनात सारखं असं येत राहतं. पण सांगू का, अशाच वेळेस ना मन शांत ठेवायचं असतं आणि असा आपला मूड हलका आनंदी ठेवायचा, आणि त्याकरताच अशी थट्टा मस्करी करायची, कळलं? ही तुमची पद्धत झाली, माझी नाही. माझी पद्धत जरा वेगळी आहे. अहो, मी पटकन जरा देवळात जाऊन येऊ, देवाला नमस्कार करून आले ना तर मन शांत होईल बघा. अगं आता कुठे जाणार आहेस तू? तुला माहिती आहे ना, आता पाहुणे मंडळी यायला लागतील, सगळे विचारतील लक्ष्मी कुठे, मी काय सांगू? अहो मी विचारले, जवळच देऊळ आहे, पटकन जाऊन येते ना. बरं चल, पटकन दोघे जाऊन येऊया. अहो वेडे आहात का? हा? नाही म्हणजे वेड्यासारखं काय बोलताय? आता तुम्ही म्हणालात की नाही की आता पाहुणे येतील, मग आपण दोघंही नसू तर मग बरं दिसणार नाही ना. मी पटकन जाऊन येते. जाऊ? जा, पण मग मला एक कप आलाचा चहा ना? कोण देणार, कसा देणार? अहो मी पटकन बनवून जाते ना. ठीक आहे, आलेच. लवकर ये. हे गेले आणि हे आले, आणि त्याआधी आल्याचा चहा देऊन जा. ठीक आहे. ये. आई, काय सुंदर दिसताय हो तुम्ही. हो ना आई, तुमच्याकडे बघून तर मी एकच बोलेन, एज इज जस्ट अ नंबर. खरंच. बरं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.